नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। आजच्या चिंतनाला घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा तसा अर्थाने अप्रकट असलेला अभंग, पण गाथ्यामध्ये असलेला अभंग 3 चरणांचा, एका प्रकारातून कूट सांगणारा कूट अभंग या स्वरूपातून त्याचं वर्णन करता येईल. ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये म्हणतात, आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग परमानंदी रहा. 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग परमानंदी रहा. 7वा अवतार 8वा वेळवेळा. 7वा अवतार 8वा वेळवेळा बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू जवळा. बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू जवळा. तसं बघायला गेलं तर अभंग अवघड आहे, पण जर त्याची चिंतनामध्ये आपण गेलो तर खूप सोपं आणि परमार्थाचं अत्यंत सहज बीज माऊली आपल्या हातात देतात. एक गोष्ट असते की विद्वान ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला सोपी गोष्ट अवघड करतात, पण ज्या वेळेला भक्त बोलतात, संत बोलतात, त्यावेळेला अवघड गोष्ट अत्यंत सोपी करून सांगतात. खरंच भगवंताला प्राप्त करणं किती अवघड आहे हो. भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे काय काय यातना करावं लागतात, किती किती करावं लागतं. कोणी उलटं टांगून घेतं, कोणी स्वतःच्या भोवती गवऱ्या रचून ठेवतं, कोणी एका पायावर उभं राहतं, कोणी एका बोटावरती उभं राहतं, कोणी हठयोग करतं, कोणी नाना तऱ्हेच्या शास्त्रांचं अध्ययन करतं, कोणी नाना तऱ्हेच्या उपाध्या करतं, कोणी कितीतरी अभ्यास करतं. पण ज्ञानेश्वर महाराज भगवंताला प्राप्त करण्याचा आणि अध्यात्मामध्ये परिपूर्ण होण्याचा अगदी सोपा मार्ग सांगतात. आणि तो सोपा मार्ग ते म्हणतात की 7वा अवतार 8वा वेळवेळा. हे 2 अर्थ आहे. त्यातला पहिला अर्थ असा आहे की 7वा अवतार रामरायांचा आहे, तो 8वा वेळवेळा. तुम्ही त्या रामाचं स्मरण सतत करत राहा, हा एक अर्थ आहे. कारण शुकदेवांच्या सारख्या महात्म्याने सुद्धा भागवतामध्ये रामस्मरणाला महत्त्व खूप दिलेलं आहे. रामाचं स्मरण हे सगळ्यात सोपं, ते नाम सोपे रे. सगळ्यात सोपं नाव राम. त्यामुळे कृष्ण नाम थोडं अवघड जातं. तर अखंड जे रामनामाचं चिंतन करतात ते विठ्ठलाच्या जवळच असतात, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला युक्तीने सांगतात. पण त्याचबरोबर दुसराही अर्थ हाही पण आहे, 7वा अवतार 8वा. तर इथे 7व्याला पॉज घेतला आणि अवतार 8वा वेळोवेळा हे तुम्ही विचार केलं तर 7व्यांदा जो मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम झाला होता तो 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण झाला. आणि तेच वेळोवेळी या भगवंताच्या सृष्टीमध्ये वेळोवेळी येतात आणि साधकावरती कृपेची छाया धरतात, साधकांना प्रेमाचा आनंद देतात. त्यामुळे 7वा अवतार रामाचा आणि 8वा अवतार कृष्णाचा यांना तुम्ही सतत आठवत राहा, यांचं नाम मुखामध्ये घ्या. जसं हरिपाठामध्ये रामकृष्ण नामे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजीवा तारण हरी एक. सगळीकडे जसं रामकृष्ण नाम सतत त्यांनी एकत्रितरित्या घेऊन 27 अभंगांच्या मध्ये गुंफण घातलेली आहे. तसं तुम्ही सतत हे करा. त्यामुळे माझा बाप जो भगवान श्री विठ्ठल आहे, जो रखुमादेवीचा वर आहे, तो विठ्ठल तुम्हाला जवळ आहे, तो तुम्हाला प्राप्त झालेला हे जाणवेल. कारण राम आणि कृष्ण हे सांप्रत काळामध्ये श्री विठ्ठल या रूपामध्ये उभे आहेत, हे पुन्हा ठासून प्रतिपादन करतात. हे मला कळल्यामुळे झालं काय तर आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. अखंड नाम घेणाऱ्या माणसाची, अखंड भगवत चिंतन करणाऱ्या माणसाची अवस्था कशी असते तर तो कायम आनंदाच्या साम्राज्यावरती किंवा आनंदाच्या राशीवरती नित्य असतो. खरंच नामसंकीर्तन करणाऱ्या भक्ताचं महत् भाग्य आहे की भगवंत त्यांच्या अवतीभोवती सतत असतात. ते एकटे कधीच नसतात. त्यांना प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी भगवंतांच्या सान्निध्याचा लाभ होतो आणि त्यामुळे आपोआपच त्यांना आनंदाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे आईजवळ असल्यानंतर बाळाला चिंता नसते, तसं भगवंताजवळ असल्याकारणे या साधकांना, या संतांना चिंता नसते.
आणि ते कसे भगवंताला पाहतात तर सबाह्य अभ्यंतरी, बाहेर प्रत्येक जे जे रूप दिसतं, जे जे भेटेभूत होते ते मानेचे भगवंत, किंबहुना जे जो पाहू जिकडे पाहे तिकडे बाई हरिविण दुजे नाही. तर असं सबाह्य बाहेरच्या मध्ये, अंदर राम बाहेर राम, जहाँ देखे वहाँ राम ही राम, अशी अवस्था त्यांना प्राप्त होते. आणि अभ्यंतरी आतमध्येही कसं आहे की सगळ्यात अवघड काय आहे, आत राम पाहणं अवघड आहे, कृष्ण पाहणं अवघड आहे का बाहेर पाहणं अवघड आहे, हा जर प्रश्न विचारला तर थोडासा गमतीचा प्रश्न येतो की आधी कोंबडी का आधी अंड, आधी बी का आधी वृक्ष. तसा हा प्रश्न की आधी आत पाहायचं का आधी बाहेर पाहायचं. पण त्याचं उत्तर असं आहे की दोन्ही पावलं असल्याशिवाय चालता येत नाही. त्याप्रमाणे आत आणि बाहेर दोन्ही एका वेळेला प्रकट होतं. सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद वो, गोविंद वो माय गोपाळ वो, ज्ञानेश्वर महाराजांनी एका आपल्या अभंगामध्ये सांगितलं. तर आतमध्येही तो दिसायला लागतो आणि बाहेरही दिसायला लागतो. तर तो इतका आत आणि बाहेर अनुभवता येतो. परंतु यासाठी आत ज्ञानदेवा मौन जपवाळा अंतरी, आतमध्ये मौन धारण करून जपमाळ करते. मग याच्यामध्ये एक वैशिष्ट्य की आतमध्येही मौन धारण करायचं, बाहेरचं मौन तर आहेच आहे. मग आतलं मौन म्हणजे काय, बाहेरचं मौन म्हणजे काय, तर बाहेरच्यांशी लोकांशी न बोलणे, खाणाखुणा न करणे, जे असेल ते सहन करत राहत आपलं आपलं कार्य करणे, हे बाहेरचं मौन झालं. पण आतलं मौन म्हणजे काय, तर आतल्या मौनामध्ये एका भगवंतांच्या शिवाय दुसरं कोणाचाही विचार डोक्यामध्ये येऊ न देणे हे आतलं मौन आहे. आतमध्ये आपण खूप बोलतो, खूप म्हणजे खूप बोलतो स्वतःच्या मनामध्ये, आणि इतके उलटे सुलटे विचार करत असतो, आणि त्या विचारामध्ये असं होईल का तसं होईल का. त्यामुळे आपल्याकडे म्हण पडले की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तर आतमधलं मौन पाळता येणं हे जरा अवघड गोष्ट आहे, ती शिकावं लागतं की आतमध्ये पण मौन पाळायचं. एका भगवंता वाचून चिंतन करायचं, दुसरे विचार यायला लागले तर त्यांना बाहेर काढायचं. रामायणामध्ये सुतीक्ष्णाची कथा येते. या सुतीक्ष्णामध्ये सुतीक्ष्ण मुनींनी आम्हाला प्रार्थना केली की तुम्ही आतमध्ये शस्त्र घेऊन बसा, हृदयामध्ये बसा, बाण लावलेला बसा, की जरा माझं मन इकडे तिकडे झालं की टोचा मी जागेवर येईल. किंवा जेथे जेथे जाय जेथे जेथे जाय म्हणा आडघाला सुदर्शन, हे जे तुकोबारायांची वाणी आहे तीच गोष्ट. ज्या वेळेला आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे मौन येतं त्यावेळेला सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे हा अनुभव येतो. तर आपल्याला अशा तऱ्हेने मौन धरावं लागतं. माझी स्थिती आज अशी झाली आहे की माझ्या गुरूंच्या कृपेमुळे मला अंतर्बाह्य अवस्था एक होऊन गेली आहे, आणि म्हणून सर्वत्र आनंद आनंद आणि आनंदाचा अनुभव मी घेत आहे, परमानंदाचा अनुभव मी घेत आहे, असं माऊली ज्ञानेश्वर महाराज आवर्जून पहिल्या चरणात सांगतात. हे का, कारण 7वा अवतार 8वा दोघांचंही आम्ही वेळोवेळा स्मरण करत आहोत. त्यामुळे विठ्ठल भगवान आमच्या जवळ आहे. गोष्ट अशी आहे की जसं आपण नुसतं तोंडाने म्हणतो की एका महिन्यात 2 तलवार राहतील का, तसं आपण अंतरंगामध्ये भगवंतांच्या बरोबरीने किती विषयांचं चरवण करत असतो. हे ते ते हे किती किती चरवण करत असतो आपण. या चरवणाला कुठेतरी थांबवता पण आलं पाहिजे ना. जोपर्यंत थांबवता येत नाही ना तोपर्यंत आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती कशी होणार. तुम्ही देवाचे होऊन जा म्हणजे काय, तर तुम्ही आतमध्ये पण सतत सतत भगवंतांचा विचार करा. परीक्षा जवळ आल्यानंतर मुलं परीक्षेशिवाय दुसरा विचार करत नाहीत. हे जसं आहे ना, किंवा सासूरवाडीन सून सासूरवाडीला काय काय आवडतं या गोष्टीला अन्य विचार करत नाही. ती पतीला काय आवडतं, त्यांना काय आवडतं, तोच विचार डोक्यात सतत करते. तसं भगवंत आणि भगवंत हा विचार त्यांच्या अंतरंगामध्ये स्थिरावला आहे ना, त्यांना सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू हा अनुभव येतो, बाकीच्यांना येत नाही. मग ह्या आतमध्ये विचार कोणते कोणते आहेत आणि काय काय तऱ्हेने त्रास देतात, त्या विचारांची यादी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या चरणात दिली आहे. काय काय विचार असतात तर 1 2 3 4 5 6 इतके विचारोनी मग परमानंदी राहा. इतके विचार डोक्यामध्ये आहेत, कळलं पाहिजे. आणि याच्यातून सगळ्यांना विचारोनी शब्दाचे 2 अर्थ आहेत की एवढे विचारांना दूर करा, आणि दुसरं विचारोनी या सगळ्यांच्यामध्ये जरी केलं तरीही आपल्याला 7 5 13 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा 10वी हरी, किंवा जसं म्हटलं की हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणे काही, किंवा विष्णुविणे जप व्यर्थत्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे, किंवा
चहुवेदी जाणं, षटशास्त्री करणं, 18 पुराणे, हायसी गाती, हे सगळी उक्ती पटण्यासाठी म्हणून हे इथं खरं ज्ञानेश्वर महाराजांनी विचारून पहा, इथे कूट टाकलेला आहे, आपल्याला प्रश्न टाकलेला आहे. तुम्ही विचार तर करून पहा, तुम्हाला कळेल या सगळ्याचा पाया पण नामस्मरणच आहे. नुसतं मी सांगतो असं नाही, तुम्ही समजून घ्या. तुम्ही सगळं करता तर तुम्हाला विचार की एका परमात्म्यापासून आम्ही कोणाला मानत नाही. ठीक आहे, मग एक परमात्मा आहे. मग एक परमात्मा म्हटला तर एका परमात्म्याशी तुम्ही स्थिर राहता का? तर नाही. माझ्या जीवाला बरं वाटलं पाहिजे, मग दोन म्हणजे तो जीव आणि शिव हे दोन पक्षी आले, हे दोन गोष्टी आल्या. म्हणजे एका परमात्म्याच्या बीजापासून एक अंकुर बाहेर आला आणि त्याला दोन पानं आली. दोन पाने जीव आणि शिव. देवी भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये देवी गीतेमध्ये हा विचार मांडलेला आहे. तिथे हे सांगितलं होतं की एक बीज पेरलं, त्यातून एक अंकुर वरती आला, त्यात दोन अशी पानं आली, ते जीव आणि शिव आहे. आणि म्हणतात की जीवाशिवाचं मिलन झालं पाहिजे, पण ती दोन पानं दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत ना. मग याचे कोंब वरती आहेच आहे. मग तो तिसरा कोंब तो कोण आहे? तर तीन. मग तीन काय आहे? तर तीन शरीरं म्हटली म्हणजे लिंगदेह, स्थूलदेह, सूक्ष्मदेह. मग कारणदेह कुठे गेला? लिंगदेह, स्थूलदेह, सूक्ष्मदेह. मग कारणदेह कुठे गेला? मग लिंगदेह जो आहे, स्थूलदेह जो आहे, आपला स्थूलदेह, आतमधला लिंगदेह, त्याच्या आतमध्ये सूक्ष्मदेह. पण कारण म्हणजे जन्माला येण्याचं कारण काय आहे? तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग या वासना विचारातूनच वाढतात ना. मग ह्या ज्या वाढणाऱ्या वासना ज्या आहेत ना, या करायला गेल्यानंतर शरीराचे पण तीन भाग झाले. म्हणजे आम्ही काल नव्हतो, आज आहोत आणि उद्या असणार नाही, म्हणजे तीन विचारे. काल आम्ही नव्हतो, आज आहोत, उद्या असणार नाही, म्हणजे तीन. पण परमेश्वराच्या बाबतीत कसं आहे? तो कालही होता, तो आजही आहे आणि उद्याही तोच राहणार आहे. तर हा तीन. बरं, तर चार म्हटले काय सांगितलं? तर चारमध्ये चतुर्विध पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या चतुर्विध पुरुषार्थ विचार करायला गेल्यानंतर चित्त चतुष्टयाचा विचार मगाशी मांडला. मग हा जो विचार आहे चारांचा, मग खरंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या अवस्थेला आपण पुरुषार्थाला जातो का? आपला खरं प्रमाणपत्र तसं होतो का? तर एकनाथ महाराज म्हणतात की तुम्हाला मी माऊली मुक्ताय म्हणतात की भल्या भल्या पोहणारा येथे खाली पाडिते. आणि एकनाथ महाराज म्हणतात की चारी मुक्ती त्याचे माथा काळ झेप घाली, विश्वासाने राहू नका जीवमुक्ती झाली. मग या ठिकाणी चारावरती विसंबून राहायला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तर तुमची खरं सुटका होणार आहे का? विचारून पाहतोय मनाला की तुम्ही खरं धर्माने वागताय, तुम्ही अर्थ योग्य तऱ्हेने कमवताय, तुमच्या हृदयामधलं काम सगळं तुम्ही संपवून टाकलेलं आहे, तुम्ही मोक्षाच्या मार्गावरती आहात. पण मोक्ष मिळायला मग तुम्ही सुटणार आहात का? पण भगवत पादाचे 5वे तत्व मिळणार आहे का? विचारून पहा आपल्या मनाला. मग म्हटले 5. हा 5चा फार मोठा भाग आहे. त्याच्यामध्ये पंचकोशांचं वर्णन केलं. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. कोश शब्दाचा अर्थ असा की एका किड्याने आपल्या भोवती गुंडाळून घेतलेलं आवरण किंवा कवच म्हणजे कोश. जसं तुतीची पानं खाऊन रेशमाचा किडा आपल्या भोवती रेशमाचं कोश करून घेतो, तसं या जीवात्म्याने आपल्या भोवती 5-5 कोश करून घेतलेले आहेत. या पंचकोशांच्या मध्ये तो अडकलेला आहे. अन्नमय कोश, भूक लागल्यानंतर काहीतरी खावंसं वाटतं, तोंडात टाकावंसं वाटतं, काही कारण असताना टी व्ही पुढे बसल्यानंतर बसल्या पण मनुष्य खात राहतो. हा अन्नमय कोश आहे. जे हा लागतंच आहे त्याला. प्राणमय आहे, उगाच कोणी काय बोललं की आपले प्राण कंठाशी येतात. मनोमय कोश, विचार सतत सुटतच नाहीत. विज्ञानमय कोश, ज्ञान विज्ञान सहित लभ्य, भगवंताविषयीची चर्चा ही विज्ञानमय कोशामध्ये येते. आणि आनंदमय कोश, त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन. हा मोठा विषय आहे, पण अधिक अवघड करण्याच्या ऐवजी मी फक्त सूक्ष्म थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्याला एक गोष्टी आठवण आवर्जून देतो की ज्याला भगवंताने पूतनेला मारलं, त्यावेळेला त्या पूतनेने देह एवढा विस्तीर्ण केला होता की नंदाच्या वाड्यातून बाहेर पडली आणि ती खाली पडली, त्यावेळेला ती 6 कोस विस्तीर्ण झाली आणि तेवढ्या खालचे तिने सगळे घरं, दारं, झाडं, झुडपं पाडून टाकली, असं भागवतामध्ये दिलेलं आहे. आणि त्यावेळेला तिच्या छातीवरती भगवान खेळत होते. तर तिथे बाकी भागवतकारांनी म्हणजे भगवान शुकदेवांनी तिथे खरं मेघ टाकलेली आहे. ज्याला हा तत्व कळेल ना की पूतन्याच्या उद्धारामध्ये ती 6 कोस का झाली, हे जर कळलं ना
तर त्याला गोविंद लभते रतिम असं तो शुकदेवांचा आशीर्वाद आहे की 6 कोश झाली म्हणजे काय झाले की तिला त्या भगवंताला ती बाजूला करायला प्रयत्न करायला लागली, पण जेव्हा भगवंताने ते स्वीकार केला तेव्हा तिचे हे पंचकोश सगळे जे होते हे पंचकोश सगळेचे सगळे भगवंतांनी व्याप्त केले आणि 6व्या रूपामध्ये भगवंतच तिच्या छातीवरती जे आतले ते बाहेरून दोन्हीकडे ते नाचायला लागले. त्यामुळे ती सर्वातून पापमुक्त होऊन ती पूतना म्हणजे पापरहित झाली. म्हणून तिथं वर्णन केलं जातं की पूतनेला भगवंताने अशी गती दिली की जी गती जी मातेला देतात ती गती पूतनेला दिली. आणि म्हणून अवसनकाधिकाची माने सायूची सौरसू दिधला पूतने जी विषाच्याने स्तनपाने मारू आली असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत प्रेमाने वर्णन करून ठेवलेलं आहे. म्हणजे या पंचकोशाच्याही पलीकडे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. हा विषय खूप सूक्ष्म आहे, आपण एवढ्या खोला जाऊ नका, समजण्याचा प्रयत्न करून घ्या. पण असं होतं काय कळलं अभंग खूप अवघड होऊन बसतात, मग ऐकायचा कंटाळा करतात. असं नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला नीट समजून घेतलं. 6 शास्त्र आहेत, षटशास्त्रे कारणं, तर न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र हे सगळे शास्त्रांचे प्रकार आहेत. पण शास्त्र एक कठीण आहे. शास्त्राचं आचरण, शास्त्राचं पालन खूप विचार करा, परंतु इतके विचारूनी मग परमानंदी राहा. म्हणजे या सगळ्याचा तुम्ही जरी विचार केला तरी उत्तर एकच मिळतं की सगळ्यात सोपं उत्तर काय आहे, तर रामकृष्णाचं नाव घेणे सोपं उत्तर आहे. वेगळं काही अवघड एवढा प्रपंच करायची गरज नाही. तुम्ही एवढ्या अवघड गोष्टीच्या मागे जाऊच नका. अहो, एक नाव तुमच्याकडं असेल आणि वलवायला जर तुम्ही 2 हाताने सुरुवात केली तर तुम्ही समुद्र लिलया पार करता. वेळ लागेल पण समुद्र लिलया पार करा. 2 पावलं भक्कम असतील तर कुठेही चालत जाऊ शकता. अहो, जिला हात नाहीत पण जिला चोच आहे आणि जी गवताची काडी अचूक उचलू शकते अशी ती पक्षिणी आपल्या पिल्लांसाठी केवळ चोचीने गवताच्या काड्या आणून घरटं बांधते. सुग्रीण तिचं नाव आहे. आणि ते सुग्रणीचं घरटं असं असतं की ती फांदी झाडाच्या टोकाला ती घर बांधते आणि त्यातल्या ते टोक असं निवडून काढते, शोधून काढते की जे टोक झाडाची फांदी विहिरीवरती आलेली, पाण्यावरती आली, म्हणजे वरनं खाली पडलं तर पाण्यात पडून मरणारच आहे, अशा फांदीवरती ती एक काडी पण अशी शोधून आणते की जी काडी तिच्या कामाची आहे. आणि ती छान असं घर तयार करते. आतमध्ये त्याला असे सुंदर बकेट सीटसारखं तयार करून ठेवते. पक्षी ती आत जन्माला घालते आणि ती एकदा पक्ष्यांना वाढवून मोठं केल्यानंतर ती सुग्रीण पक्ष्यांना एकच सांगते, तुम्हाला जर बाहेर उडायचं असेल तर पंख पसरा आणि उडा, आणि जर उडायला चुकलात तर खाली विहिरीमध्ये पडा आणि मरा. हा संसार नेमका असाच आहे. खोल अंधारवीर, काय हितवात्म पापम गृहमंद कूपम. भगवान परमात्म्याचं नाव घेणाऱ्या प्रल्हादाने हीच गोष्ट आपल्या पित्याला सांगितली होती की संसार एखाद्या खोल विहिरीसारखा आहे आणि या विहिरीमध्ये भले भले पडतात आणि मरतात. मग हीच गोष्ट तुम्ही समजावून घ्या. आणि ती सुग्रीण पक्षीणी पण ती आपल्या पिल्लांना हेच सांगते की ते उडता नाही आलं तर पाण्यामध्ये पडायचं, पण फांदीला किती झोका बसला, किती पाऊस आला, वादळ आलं, तरी मी काड्याने असं घर बांधलेलं आहे की तुम्ही आत सुरक्षित राहणार आहात. भगवंताने देहरूपी घर असं बांधलेलं आहे, कितीही वादळ येऊ तुम्ही अतिशय सुरक्षित राहणार आहात, काळजी करू नका. परंतु तुम्हाला उडायची वेळ आल्यानंतर तुम्ही उडायचं आहे, इकडे तिकडे बघितलं तर खाली पुन्हा एकदा जन्म मरणाच्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडणार आहात. त्यामुळे शास्त्राचा विचार किंवा कोशांचा विचार, 4 प्रकारच्या मुक्तींचा विचार, 3 शरीरांचा विचार, जीवशिवाचा विचार, एक परमात्म्याचा विचार, हे तुम्ही विचार करायला विचार ठीक आहे सगळं करा, पण ह्या सगळ्या विचारून शेवटी एकच विचार पक्का करा आणि तो विचार म्हणजे रामकृष्ण नामावरती स्थिर व्हा. तर रामकृष्ण नाम हे फक्त ही दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. हेच परमतत्व आहे. आणि हे तत्व कळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या 2ऱ्या चरणामध्ये मुद्दामून कूट दाखवलं. ही कूट असं आहे, हे जर कोडं उलगडता नाही आलं की इथे अनेक जण या कोडं न उलगडल्या गेल्या कारणामुळे जन्म मृत्यूच्या घोर चक्रामध्ये पडतात. पण विचार तुम्ही हा करा की देवाने तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनुष्याचा जन्म दिला आहे, विचार करायची शक्ती दिली आहे. मग तुम्ही सत्याचा परमतत्वाचा विचार का करू शकत नाही? तर मी तरी सांगतो की माझ्या गुरूंनी मला सगळं शिकवलं,
पण सगळ्याचा विचार करून मी एकच गोष्ट ठरवली की रामकृष्णाच्या नामाच्या उच्चाराशिवाय दुसरा कोणताही उच्चार आयुष्यामध्ये करायचा नाही. मी आतमध्ये पण मौन धरले. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. आतही मौन आहे, जपमाळाही आत आहे, बाहेरही मौन आहे. आणि याच्यामधून मी काय करतोय तर 7वा अवतार 8वा. मी पॉज कसा देतो लक्षात घ्या. 7वा अवतार 8वा. वेळोवेळा बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू जवळा. त्या रामाला आणि कृष्णाला वेळोवेळी आठवा. असं केलं तर माझा मायबाप पंढरीनाथ भगवान हा पांडुरंग जो आहे तो तुमच्या जवळच आहे हे तुम्हाला अनुभवायला येईल. नुसतं मंदिरामध्ये जाऊन देव पाहणं म्हणजे समोर देवाला पाहणं म्हणजे समोर देव असला तरच आपल्याला आपल्या मनाचे समाधान होतं. मग आपण जाऊन देवळात काय पाहतो? आज देवाने कपडे कोणते घातलेत, आज देवाचे दागिने कसे आहेत, आज काय झालं कळत नाही. आज पांडुरंगांच्यावर खूप दागिने आहेत, आज काय विशेष आहे हे कळत नाही. हाच विचार डोक्यामध्ये. तो नटलेला आहे, तो सजलेला आहे, परंतु तो नटून सजून ज्याप्रमाणे लहान बाळाला नटवून सजवलं तर त्या बाळा त्याचं काही नसतं, त्याच्या आईला आनंद मिळतो. तसं पुजाऱ्याला आनंद मिळतो की देवा सुंदर सजलेला आहे. परंतु आतल्या आनंद घ्यायचा असेल तर आज जो ओंकार स्वरूपाचा आत्मज्योती स्वरूपाचा परमानंद आहे तो विठ्ठलू जवळा. त्याला ओळखायला शिका आणि त्याचा नामाचा आनंद घ्या. त्या रामाचं नाम घ्या, ते कृष्णाचं नाम घ्या, ते विठ्ठलाचं नाम घ्या. हे तिन्ही एकच आहेत. जो राम झाला तोच कृष्ण झाला, जो कृष्ण आहे, जो राम आहे तो श्री विठ्ठल आहे. तुमच्या डोक्यात जो असेल तो नाव घ्या, पण ह्या नामाच्या माध्यमातूनच तुम्हाला अनुभव येईल की आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. अवघा परमानंदुरे. झालेली सेवा भगवतचरणारविंदे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तत्सत कृष्णार्पणमस्तु. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. प्रवचनाची सेवा परिपूर्ण झाली, पण एक आपल्या सगळ्यांना अपील करतो की या नित्याच्या अभंगाच्या चिंतनाच्या रूपातून मी रोज आपणाला भेटत असतो. आपल्याला यूट्यूबच्या आनंदवन संस्थान सोनगीर ह्या जर यूट्यूबला आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला हा नित्य आनंद मिळत राहील आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आनंद घ्या. आपल्या आनंदवन संस्थान सोनगीरचं प्ले स्टोअरवरती, अँड्रॉईड फोनवरती आणि त्याचबरोबर आयफोनवरती सुद्धा ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला आनंदवनाची माहितीही मिळेल. त्याचबरोबर आनंदवन संस्थान सोनगीरमधले उपक्रम, नित्याचे उपक्रम, नित्याच्या पूजा अर्चा, माझ्या आवाजातलं विष्णू सरनाम, हरिपाठ आदी सर्व गोष्टींचा आनंदाचा लाभ घेता येईल. आपण जास्तीत जास्त ह्याला जवळ या म्हणजे या आनंदाचा आनंद आपल्या सर्वांनी प्राप्त होईल. पुन्हा एकदा धन्यवाद. आपणास प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.